तुला खुन्नस खुन्नस खेळायचे का, कॉम्पिटिशन खेळायची का समोरासमोर? घे मग. निवांत मध्ये कॉलायचं कसं नॉईस. तुला खुन्नस खुन्नस खेळायचे का, कॉम्पिटिशन खेळायची का समोरासमोर? घे मग. निवांत मध्ये कॉलायचं कसं नॉईस. मित्रांनो, तुम्ही जर आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तर तुम्ही एका क्लिकमध्ये क्रिएट करू शकता VN ॲप्लिकेशन मधून. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशा ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे VN ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं. VN आहे ते ओपन केल्यानंतर होम स्क्रीनवरती यायचं. होम स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला वरती 3 डॉटच्या शेजारी QR कोडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. गॅलरीच्या ऑप्शनवरती क्लिक करू येते. जो हा QR कोड पाहता येतो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. येतो तुम्ही QR कोड स्क्रीनवरती पाहू शकता आणि हाच QR कोड आपण खाली दिलेला आहे. तर सिम्पली इथून हा QR कोड सिलेक्ट केल्यानंतर इथून आपला जो प्रोजेक्ट आहे ते ओपन होऊन जाईल अशा प्रकारे. तर हा जो प्रोजेक्ट आहे ते ओपन झाला आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, ते तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन मिळून जाईल. त्या डाउनलोडवरती क्लिक करायचं. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला आता यूज टेम्पलेटचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ते आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. तर सिम्पली इथून हा जो फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून मग मेसेज आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून मग खाली नेक्स्टचं ऑप्शन मिळून झालं त्यावरती क्लिक करायचं. आणि इथं तुम्ही पाहू शकाल की तुमचा व्हिडिओ आहे तो कसा झालेला आहे प्ले करून. तर इथून आपला जो व्हिडिओ आहे इथून परफेक्ट झालेला आहे. जर तुम्हाला कोणत्यामध्ये टेक्स्ट बदलायचे असेल, म्हणजे जे आपले शॉर्टचं टेक्स्ट आहे त्यामध्ये जर तुमचं नाव टाकायचं असेल तर इथं तुम्ही टाकू शकता. फर्स्ट नाव तुमचं आणि जे नाव आहे त्याचं फर्स्ट लेटर म्हणजे काय असेल ते इथून टाकू शकता. त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ आहे ते आपल्या झाल्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला सेव्ह करण्यासाठी वरचं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. जी पण इथं तुमची क्वालिटी असेल ते सिलेक्ट करून सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं व्हिडिओ एक्सपोर्ट इथून होऊन जाईल.